सर्च करा. फेसबुक ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲड मॅनेजरमध्ये जायचं आहे. कुठं जायचं आहे? ॲड मॅनेजर. ॲड मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲड मॅनेजर ओपन होतं. ॲड मॅनेजरचं डॅशबोर्ड दिसेल. काल आपण एक नावाचा कॅम्पेन रन केला होता. त्याच्यामध्ये आता टोटल कशासाठी रन केला होता? लीड जनरेशनसाठी. लीड जनरेशन म्हणजे काय? व्हॉट इज लीड जनरेशन? लीड जनरेशन म्हणजे किती कॉन्टॅक्ट आले. आय थॉट की काल 9 जुलै होतं, बरोबर आहे. तर 9 जुलैच्या ह्याच्यामध्ये आता इथं ड्राफ्ट एरर दिसते, ड्राफ्ट एरर दिसते. तर ह्याच्यामध्ये काहीतरी एरर आहे म्हणून तो एरर तुम्हाला दिसेल. हे जर सापडत नसेल तर कसं करायचं? झूम आउट करायचं, झूम इन करायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला ते नाव दिसतंय का? 9 जुलैचं. तर जेवढे वरती ड्राफ्टमध्ये जे असतात ना ते सगळे वरती येतात. तर नाहीतर मग सर्चचं पण ऑप्शन असतं, तर तुम्ही तिथे कॅम्पेन काय करू शकता? ॲक्टिव्ह ॲड्सवरती जर क्लिक केलं तर जेवढ्या ॲक्टिव्ह ॲड्स येतं त्या पण तुमच्या दिसायला लागतील, ड्राफ्ट आणि ॲक्टिव्ह ॲड. किंवा मग तिथे सर्चचं ऑप्शन आहे, तर तुम्ही सर्च पण करू शकता. ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या ॲड दिसतात आपल्याला, जेवढ्या आहेत तेवढ्या. आता ह्याच्यामध्ये जर पेमेंट टाकायचं म्हटलं तर तुम्ही कसं टाकणार पेमेंट? तुम्हाला दिसत नाही का? तू काय करत होता मग? आणि आता दिसतंय का? नाही दिसत. आता इथं अकाउंट एरर दिसतंय. तर हे अकाउंट एरर का दिसतंय सांगू शकतात का कोण? अक्षय सांग. सर त्याचे इन्फॉर्मेशन चुकीचे टाकलंस. काय झालंय? किंवा पेंडिंग नाही चुकीचं. इन्फॉर्मेशन काय पेंडिंग आहे? नाही चुकीचं आहे. काल सांगितलं होतं ना बरोबर मी, लक्ष द्या म्हणून. तुम्ही सांगा. नोटबुक नका ओपन करू. इथं अकाउंट एरर काय येतोय ते सांगा मला. मी काय केलं, आपल्या ॲड सेटमध्ये गेलो, 9 जुलैचा कॅम्पेन ओपन केला. नाव काय इम्पॉर्टंट आहे समजलं? 9 जुलै ॲड्स असं डेटा नावाचा ॲड होता. मला किती लीड्स आलेत त्याच्यामध्ये? अक्षय बोलतो की एरर आहे म्हणून आलाय, पण मग मला लीड्स आले असते का इथं? एररसाठी कोणता मेसेज येतो? जर माझी व्यवस्थित ॲड रन नसेल झाली तर मला अकाउंट सेटअप एरर येईल. आता इथं अकाउंट एरर काय येतो? तर ते सांगितलं की जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसतील तर तुम्हाला काय होईल? अकाउंट एरर भेटेल. समजलं? आता मला द कॉस्ट ऑफ लीड इज हाऊ मच? आता इथं बघा, आपला रिझल्ट ओपन करायचा आहे. कॉस्ट ऑफ रिझल्ट किती आहे हे नाव होतं. टोटल बजेट किती होतं? 800 रुपये ठेवलं होतं. आणि नंतर काय केलं होतं? टोटल इम्प्रेशन किती आले? 3000 आलेले. तर नंतर कॉस्ट पर रिझल्ट किती आहे? 105 रुपये. तुम्हाला काल सांगितलं होतं 100-200 रुपयापर्यंत लीड येईल तुम्हाला. जेवढं डिस्टन्स मोठं ठेवली तेवढं. आता आपण जर पुणे ठेवलं असतं तर 200 ते 300 रुपयाला आली असते लीड. आणि महाराष्ट्र ठेवलं म्हणून आपल्याला लीड किती रुपयाला आली? 105, म्हणजे 106 रुपयाला आपल्याला पर लीड आले. सगळ्यांना समजलं? का ऍडमिट होत नाही? समजलं? लीड्सचा कॉस्ट किती रुपये आला? किती रुपयाला आला कॉस्ट? 106 रुपयाला. म्हणजे 423 रुपये गेले. बाकीचे मग 70 रुपये कुठे गेले? 70 रुपये कुठे गेले? तुम्ही सांगा कुठे गेले? टॅक्समध्ये गेले. 500 रुपये टोटल ऍड केला होता. तर बाकीचे जे वरचे ते
423 रुपये डिडक्ट झाले आणि बाकीचे टॅक्स पण लागतो. किती टक्के टॅक्स लागतो? 18%. बरोबर आहे ना? म्हणजे 70-80 रुपये गेले तुमचे. मग टॅक्स सगळीकडेच लागतो ना. टॅक्स लागणार ना, का फुकट आहे? सर्व्हिसेस आहे ना, प्रत्येक सर्व्हिसेस वरती 18% टॅक्स लागतो. तुम्ही जर एखाद्याकडून काम करत असेल, तुमचा जीएसटी नंबर असेल, तर तुम्हाला त्यांच्याकडून टॅक्स पण घ्यायचा आहे. तर टोटल किती लीड्स आल्यात? 4 लीड्स आल्यात. तर आपल्याला आता ईशा मॅडम स्टेप बाय स्टेप सांगतील की लीड कशी डाउनलोड करायची. आता हे लीड्स आल्यात, तुम्हाला दिसतंय का त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ते? तर ते डाउनलोड कसं करायचं ईशा मॅडम सांगा. बरोबर सर सांगेल. ओव्हरव्ह्यू मध्ये ओव्हरव्ह्यू कुठं दिसतंय? ओव्हरव्ह्यू इथं अकाउंट ओव्हरव्ह्यू मध्ये वर अकाउंट ओव्हरव्ह्यू मध्ये हे ना, वर हा. मला दिसेना अकाउंट. हा हेच, मग मी तेच विचारतो ना, इकडं करायचंय का? इथंच ना, बरोबर आहे का? हो. ठीक आहे, केलं. हो सर. पुढं काय करायचं? सर कॅम्पेन सिलेक्ट खाली 9 जुलैचं कॅम्पेन सिलेक्ट केलं. आता सर हे ऍक्टिव्हिटी टाईप मध्ये बघा ना, का आहे का? इकडे का इकडे राईट साईडला. इथं का? थोडं वर. हा, ऍक्टिव्हिटी वॉल ना. हा, बरोबर आहे. चांगला अभ्यास केला त्यांनी. तसा अभ्यास तुम्ही करा, म्हणजे तुम्ही बरोबर लीड डाउनलोड करून देऊ शकता. समजलं तुम्हाला? झाले लीड डाउनलोड. आता ह्या सेल्स टीमला द्याले. सर ऍक्शन बघा ना जरा सर तिकडे. मला नाही येत म्हणून तर मी तुम्हाला विचारतोय. सांगा की मग तुम्ही कुठं जायचं ते सांगा, मी जातो तिथं. आता हे बाकीच्या लोकांना हा कुठे सर ऑन फेसबुक लीड्स आहे ना, 4 लिहिलं इकडे बघा. ह्याच्यावरती काय करायचं? क्लिक करायचं का? क्लिक करून बघा बरं. हा, केलं. तर काय करणार? हा, तुम्ही हुशार आहेत म्हणून तुम्हाला विचारलं. सर ऍक्शन इथं काहीच क्लिक व्हायना. सर मी खूप दिवस झाला आता रन करून. ऍक्शन्स मध्ये बघा वर, परफॉर्मन्स ऍक्शन वर. कितीतरी लय दिवस, म्हणजे किती 2-4 वर्ष झालं का? इथं पण काही क्लिक व्हायना. ठीक आहे, इकडे ऍक्शन इकडे. ठीक आहे, होतं माणसाला कधी कधी विसरल्यासारखं होतं. तर तुम्हाला सांगतो की हे डाउनलोड कसं करायचं. याच्यासाठी तुम्हाला सिलेक्ट करायचंय. बॅलन्स टाकता सगळ्यांना येईल. आता इथं सिलेक्ट करायचं, ऍड कॅम्पेन सेट मध्ये जायचं आणि इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसतंय, या डाउनलोड वरती क्लिक करायचं. झालं. आता 2 टाइप्स मध्ये असतात. CVC काय असतं? कोणती फाईल असते? एक्सेल आणि CSV, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू असं असतं त्याचं मिनिंग. तर हे डाउनलोड मध्ये जायचं आणि इथं बघा CSV मध्ये करायचंय का एक्सेल मध्ये करायचंय? तुम्हाला ज्याच्यात करायचंय दोन्ही पण सेमच आहे. एक गुगल शीट असते. झालं डाउनलोड, इथं ओपन करायचं. ठीक आहे, आणि ह्याला ओपन करून आता येस करायचं आणि ही जी शीट ओपन करून ते आपल्या टीमला द्यायची. मग त्यांना ह्याचा फोटो काढून द्यायचा. समजलं? नाहीतर मग काय करायचं, इकडे बघा कॅम्पेन ID काय होता, कॅम्पेन नेम काय ठेवलं होतं, कॅम्पेनचं नाव काय इम्पॉर्टंट समजलं. नंतर इथं फॉर्म ID काय होता, नेम स्वाती. काय नाव ठेवलं होतं फॉर्मचं नाव?
स्वतःच नाव ठेवलं होतं, आठवते ना तुम्हाला? नंतर ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक आहे लीड ही? तुम्ही सांगा. ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक आहे? ईशा मॅडम सांगतील. सांगा ईशा मॅडम, ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक आहे? काय सर? बरोबर सांगितलं त्यांनी. काय विचारलं त्यांनी, काय आहे तर तुम्ही सांगा, ही लीड जी आहे ती ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक आहे? आता आपण जे केलेले ते. सर ऑर्गॅनिक लिहिले ना. हा बरोबर आहे. आता त्यांनी बरोबर सांगितलं. ईशा मैडम अगर बोले तो बोले, भाई बोला ना ये है तो ये है. बरोबर. आता तुम्हाला हा, तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ऑर्गॅनिक. आणि आपण काय शिकवतोय, एससीओ शिकलो होतो. एससीओ काय असतो? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ऑर्गॅनिक एससीओ म्हणजे काय आणि गुगल ऍड म्हणजे काय? एक आपण शिकलो होतो सर्च इंजिन मार्केटिंग आणि एक शिकलो होतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मग ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ऍड्स लीड्स येतात. ऑर्गॅनिक लीड्स म्हणजे काय? पैसे न पे करता. आणि सर्च इंजिन मार्केटिंग काय असतं? इट्स अ पेड ॲडव्हर्टाइजमेंट वेअर वी शो आवर ॲड्स ऑन व्हेरियस सोशल मीडिया. ग्रो युअर प्रमोट युअर बिझनेस थ्रू सोशल मीडिया. मग प्रमोट करण्यासाठी पैसे लागतात. आता आपण पैसे काल 500 रुपये टाकले होते तुमच्या देखत. मग ते ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक आहे? बाजारात जाऊन जर तुम्ही खत आणलं पैसे देऊन, तर ते ऑर्गॅनिक असतं का इनऑर्गॅनिक असतं? आणि जर आपण घरी जर पिकवलं, आपण घरचं जर असेल, जर पैसे न देता जर ते रिॲक्ट म्हणजे जर खत बनवायचं म्हणलं तर त्याच्यात नायट्रोजन, पोटॅशियम, कॅल्शियम सगळ्या गोष्टी ऍड कराव्या लागतात आणि ते विकतच घ्यावं लागतं. म्हणजे जर तुम्ही घरी बनवलं, तुमची कंपनी जरी असली, तर तुम्हाला ते नायट्रोजन, पोटॅशियम, कॅल्शियम विकतच आणावं लागेल. बरोबर आहे ना? पण जर घरचं खत असेल तर ते ऑर्गॅनिक खत असतं. तसंच की ह्या लीड्स इथं बघितलंय का, इज ऑर्गॅनिक फेल्स आहे. फेल्स म्हणजे हे ऑर्गॅनिक लीड्स नाहीये. आहे का ऑर्गॅनिक लीड्स? पेड लीड आहेत. या पैसे दिलेत. किती रुपयाला एक लीड आली? हे तर सरळ सरळ सांगितलं आधी तुम्हाला. आता त्याचं एज्युकेशन किती झालेलं आहे? BSc झालेली, बीटेक झालेले, SY बीटेक, BIT झालेले. म्हणजे एज्युकेटेड लोक दिसतात तुमच्यासारखे. मग सोहम गोन एक नाव आहे, अनुराग एक नाव आहे, काजू एक नाव आहे आणि आकाश बारात हे नाव आहे. तर हे 4 लोकांनी काय केलेले? लीड्स दिलेले आहेत. मग ह्यांना काय करायचं? फोटो काढायचा आणि कोणाला पाठवायचा? सेल्स टीम असेल त्यांना पाठवून द्यायचं. हा, ही शीट पण तुम्ही कॉपी करू शकता. आता मी तुम्हाला समजेन असं करतो. मला हे बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. त्यांचं एज्युकेशन काय झालेलं आहे हे ते आपण विचारू शकतो त्याला कॉलवरती पण. आता ह्याचं व्हॉट्सअप मेसेज पण टाकू शकतो, किंवा आपण काय, आता 3च कॉलम सिलेक्ट केले. हे कॉपी करायचे कॉलम आणि हे कॉपी करून मेलवरती पण तुम्ही पाठवू शकता. मेल द्यायचं पाठवून आपण कुठे? किंवा दुसऱ्या सेल्समध्ये सेल्स टीम कशी लीड करते, इथे जायचं. ह्या 9 डॉट वरती जर तुम्ही गेलात, कुठे 9 डॉट वरती गेलात तर इथं आमचे सेल्स आता कोणती डेट चालली, शीट्स दिसतात. ह्या शीट्स वरती जायचं. हे गुगल शीट्स असते, ह्याच्यावरती क्लिक करायचं. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता त्यांची डेट दिसेल इथं. जुलै आहे का ऑगस्ट आहे? आता जुलै कॉलिंग शीट वरती जायचं. आणि आता ह्या लीड कोणाला द्यायचे आपल्याला? ह्या लीड सेल्स टीमला. मग हे जुलै कॉलिंग शीट ओपन केली. ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या काउन्सिलरची नावं असतील. आता इथं ऍडमिशन आणि आरती. तर मग आरतीच्या ह्याच्यामध्ये ह्या 3 लीड कॉपी करून आपण काय करू शकतो, इथं खाली टाकू शकतो. कंट्रोल V केलं. आले का? त्याचं नाव हे चुकलंय थोडं,
ते आता व्यवस्थित करेल. किंवा मग दुसरे ईमेलमध्ये जा आणि ईमेलमध्ये कंपोज मेल करून त्यांच्या ईमेल आय डीवरती पण तुम्ही काय करू शकता, टाकू शकता. Ctrl+V आणि इथं जो ईमेल आय डी आहे त्याच्यावरती तुम्ही पाठवू शकता. झालं. तर अशा लीड तुम्ही देऊ शकता. CSV मध्ये केलं तरी सेमच येईल. त्याच्यामध्ये लीड कशा डाउनलोड करायचे हे समजलं तुम्हाला का नाही समजलं? समजलं का कसं डाउनलोड करायचं? सिलेक्ट करायचं आणि इथं डाउनलोड दिसतंय का? पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. बॅकला गेलात तुम्ही ऍड मॅनेजर मध्ये, इथं ऍड मॅनेजर मध्ये आलात परत का नाही? इथं ऍड मॅनेजर मध्ये तुम्ही आता इथून आपल्याला कॅम्पेन पहिल्यांदा शोधायचं आहे. काय नाव होतं कॅम्पेनचं? 9 जुलै होता. मग कसं करणार 9 जुलै मध्ये? आला 9 जुलै. ह्याच्यामध्ये आता आपल्याला सिलेक्ट करायचंय. काय करायचं? ह्याला सिलेक्ट केला कॅम्पेन आणि सिलेक्ट करून इथं ऍड कॅम्पेन मध्ये जा किंवा ऍड सेट कॅम्पेन मध्ये जा. इथं ऍड कॅम्पेन मध्ये गेलो तर हा ओपन झाला इंडिव्हिज्युअली आणि डाउनलोड. किती लोकांपर्यंत रीच झाले? 2700. इथे डाउनलोड आता सांगितलं तसं करा. किती लोकांपर्यंत रीच झाले? 2700. किती लोकांपर्यंत इम्प्रेशन आले? इम्प्रेशन म्हणजे फक्त पोहोचणे. रीच म्हणजे 6 सेकंदापर्यंत त्यांनी पाहणे, 6 सेकंदाच्या वरती. कॉस्ट पर लीड किती आली? मी बजेट किती कॅप किती लावली होती? 200 रुपये. 200 रुपयाच्या वरती मला लीड येणार होती का? नाही. अमाऊंट स्पेंड किती झाले? 423 423 रुपये दिसतंय. आता आपल्याला परत ह्याच्यामध्ये काय करायचंय? अमाऊंट ऍड करायचंय म्हणजे कंटिन्यू तुमचा कॅम्पेन चालू राहील. तर अमाऊंट ऍड कसं करायचं? बिलिंग मध्ये जायचं. कसं जायचं बिलिंग मध्ये? कसं जायचं बिलिंग मध्ये? कसं जायचं बोला. रिफ्रेश होतंय. आता आपण 2 कॅम्पेन रन केले होते. पहिला म्हणजे ग्राफिक्सचा आणि दुसरा म्हणजे लीडचा केला होता. तर आजचा कॅम्पेन कोणता पाहायचा? इथे जायचं, बिलिंग मध्ये जायचं. खाली दिसतंय का इकडे? इंटरनेट थोडं स्लो चालतंय. नॉट एन इश्यू. माझा आवाज बरोबर येतोय स्वाती? बिलिंग अँड पेमेंट ऍक्टिव्हिटी. हो, बिलिंग आणि पेमेंट्स मध्ये जायचं. बिलिंग अँड पेमेंट्स मध्ये क्लिक करायचं. सर आज ऍपचं दाखवू शकता का? ऍप प्रमोशन. ऍप इन्स्टॉल. ठीक आहे, चालेल. आपण ऍप इन्स्टॉलचं आता करू. ह्याच्यानंतर ह्यामध्ये आपण पैसे ऍड करून घेऊ म्हणजे ऍपचं पण आपलं चालेल. ठीक आहे. तुमच्या हो, दोन्ही असेल तरी तुम्ही संपत्ती कमवली आणि तुम्हाला जर 3 मुलं असेल तर तिघांमध्ये बरोबर डिवाइड होते. आणि जर तुमच्या आवडीचं जर एखादा चांगला असेल, बरोबर आहे, तर त्याला तुम्ही जास्त पण देऊ शकता. समजलं? 3 मुलं असले, एखाद्याला डॉक्टरला टाकलं आणि एखाद्याला काय केलं, बीकॉमला टाकलं, तर बीकॉम वाल्याची फीस कमी असते आणि MBBS ला टाकलं तरी 1 करोड पण फीस द्यावा लागेल तुम्हाला. मग खर्च कुणाचा जास्त होईल? MBBS ज्याला टाकलं त्याला. तसंच आहे की आपण ऍड रन करतोय, कोणता कॅम्पेन चांगला परफॉर्म करतो त्याला जास्त पैसे लागतील, ज्याच्यावरती जास्त इम्प्रेशन येतील. कारण पैसे कशावरती काढतात ते?
कशावरती काढतात? इम्प्रेशन वरती. इम्प्रेशन म्हणजे व्हॉट इज इम्प्रेशन? कसं दिसतं? म्हणजे आपण स्क्रॉल केलं खाली तर फक्त स्क्रॉल. इम्प्रेशन मी आता तुम्हाला सांगतो, आधी पैसे ऍड करून घेऊ, नंतर सांगतो. ओके, किती पैसे टाकायचे? 500 रुपये आपण टाकू. याच्यावरती तुम्हाला मी कॅम्पेन रन करायला टाकले होते, हे फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी मी करतोय. 500 रुपीज ऍड करायचे याच्यामध्ये. नेक्स्ट करायचं. कशाने ऍड करायचे? UPI ने करायचे का, कॉन्टॅक्ट नंबरने करायचे का, नेट बँकिंगने करायचे का, डेबिट कार्डने करायचे? ओपन API करायचं. फोन पे. काय नंबर आहे आपला टाकाय? @YBL. तुमचा जो असेल, तुमचा UPI ID मला माहित नसेल, माझा UPI ID तुम्हाला माहित असेल तर तो यूज करा. झालं? आता मला इकडे नोटिफिकेशन येईल 14 मिनिटाच्या आतमध्ये ते पैसे पे करायचे, नाही तर काय होतं, इथून पेमेंट करतो मी. आपल्या चार्ज नाही तर तिच्या लॅपटॉपला लावलेला छोटासा बरं काय मोबाईलचा चार्ज झाला. डन. 499 रुपये ऍड झाले. मोबाईल पण त्यांच्याकडे द्या बाहेर. झालं का? आता आपल्याला कॅम्पेन रन करायला सुरुवात करू. आता जे नवीन लोक आहेत त्यांना इथपर्यंत काहीच नसेल समजलं, त्यांना शेवटी समजेल. आपल्याला आता काय करायचंय, 2 कॅम्पेनचे फेसबुक मार्केटिंग करतोय आपण. काय करतोय? फेसबुक मार्केटिंग करतोय. गुगलवरती गेलो, फेसबुक सर्च केलं. फेसबुक सर्च केल्यानंतर फेसबुक तर अकाउंट सगळ्यांकडेच असेल. अकाउंट सगळ्यांकडे असेल तर पेज क्रिएट करायचं. पेज कसं क्रिएट करायचं? जर नसलं झालं तर तो व्हिडिओ बघा, मी ग्रुपमध्ये टाकतो. पेज कसं क्रिएट करायचं. आपल्याला ऍड रन करण्यासाठी पेजचा यूज केला जातो. ऍड रन करण्यासाठी ऍड मॅनेजर थ्रू जावं लागतं. तर इथं अकाउंट ओपन केल्यानंतर इथं खाली फ्रेंड्स, मेमरीज, सेव्ह आणि इथं ऍड मॅनेजरचं ऑप्शन दिसतं. ऍड मॅनेजरमध्ये क्लिक करायचं. ऍड मॅनेजरमध्ये टोटल फेसबुकच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये टोटल किती ऑब्जेक्टिव्ह असतात? तर टोटल 6 ऑब्जेक्टिव्ह असतात. पहिला ऑब्जेक्टिव्ह असतो अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय? तर लोकांना फक्त दिसणे. म्हणजे मी इथं गुगलवरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. आता इथं मला दिसतंय, नुसतं स्क्रॉल करतो मी. ह्याला बोलायचं इम्प्रेशन. सगळ्यावरती एक इम्प्रेशन आलं, परत एक इम्प्रेशन आलं, परत खाली गेलो, परत एक इम्प्रेशन आलं, परत वरती गेलो, 3 इम्प्रेशन झाले. आता मी इथं जर 5 सेकंदापेक्षा जास्त थांबलो इथं तर ह्याला बोलायचं एंगेजमेंट. काय बोलायचं? एंगेजमेंट झालं. 5 सेकंदाच्या वरती थांबलो तर. मी ह्याच्यावरती क्लिक केलं तर ह्याला बोलायचं क्लिक. हे क्लिक करून ओपन झालं तर त्याला काय बोलायचं? क्लिक बोलायचं. काय बोलायचं? सर एंगेजमेंट आणि रीच एकच ना? एंगेजमेंट आणि रीच एकच बोलायचं का? नाही बोलायचं. ठीक आहे, सांगताना थोडीशी चुकी केली, परत पाहू आपण. इकडे बघा, मी गुगलवरती काहीतरी सर्च करतोय किंवा कुठं पण फेसबुक ओपन केलं आणि फेसबुकवरती मी काय करतोय? स्क्रॉल डाऊन करतोय. मी असं स्क्रॉल केलं, स्क्रॉल होणार नाही, लोडिंग होत आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आपण सर्च केलं तर ह्याला बोलायचं इम्प्रेशन. काय झालं? एक इम्प्रेशन आलं, परत खाली गेलो, ह्याच्यावरती पण एक इम्प्रेशन आलं. नंतर असं वरती स्क्रॉल करत गेलो आणि इथं मी थांबलो 5 सेकंदापेक्षा. तर ह्याला काय बोलायचं? रीच बोलायचं. काय बोलायचं? रीच बोलायचं. काय? मग थोडं कन्फ्युज झालं, मी एंगेजमेंट बोललो ना.
तर इथं 5 सेकंदापेक्षा थांबलो तर रीच आहे. बरोबर आहे. बाहेर गेलो आणि नुसती मुलगी दिसली मला, नुसती दिसली, तर त्याला काय म्हणायचं? इम्प्रेशन. म्हणजे इम्प्रेशन कसं पडतं? दिसल्यावरच इम्प्रेशन पडेल ना. मूवी मध्ये शब्द ऐकलाय का तुम्ही? इम्प्रेशन लय पडतं. तुला मारायचंय कोणावरती इम्प्रेशन? इम्प्रेशन मारण्यासाठी काय करावं लागतं? गॉगल का घालतो आपण? कुठं गेला गॉगल? का घालतो गॉगल आपण? असा का घालतो? छान दिसावा. छान दिसून काय होतं? इम्प्रेशन पडतं. बांग का पाडतो तू? का पाहतो? डोकं का विचारतो? चांगली साडी का घालतो? आपण घालतो. का घालतो? मुली घालतात. का घालतात? चांगलं दिसत, इम्प्रेशन मारण्यासाठीच घालतात का? केस वर का केले तू? इम्प्रेशन. तर ह्याला म्हणायचं इम्प्रेशन. हा, इम्प्रेशन त्याला नुसतं मी बाहेर गेलो, एक मुलगी दिसली मला, नुसतं इम्प्रेशन झालं. मग तिच्या बरोबर एंगेजमेंट कधी होईल? घरच्यांनी लग्न जमवलं. एंगेजमेंट कधी होईल? रीच कधी होईल? ज्यावेळेस तिला थांबून बघेल तिच्या चेहऱ्याकडे 5-10 मिनिटं, मग मला समजेल ती काळी का गोरी. समजेल ना. केस छोटीत का मोठीत, नाही तर घातलेला असायचा गंगावन. बरोबर आहे ना. रीच कधी होतं? आपण तिथं पोहोचणार, बघणार तिला, त्याला रीच बोलायचं. आणि नंतर एंगेज कधी होईल ती? ज्यावेळेस मी तिच्या बरोबर बोलेल त्यावेळेस. तुझं नाव काय आहे? कुठं राहते? काय करते? इकडं कशाला आलती? असं विचारते. एंगेज म्हणजे काय? एंगेज करून ठेवणे म्हणजे काय करून ठेवणे? काहीतरी बोलणे, कम्युनिकेशन, त्याला एंगेजमेंट बोलायचं. आणि मग मी आता काय केलंय, इथं असं डिजिटल मार्केटिंग सर्च केलंय गुगलवरती. बरोबर आहे ना. इथं आलो, इथं 6 सेकंदापेक्षा थांबलो, तर त्याला बोलायचं रीच. ह्याच्यावरती क्लिक केलं तर क्लिक बोलायचं. आणि इथे येऊन जर मेसेज केला, व्हॉट्सअपवरती मेसेज केला किंवा कॉल केला, तर त्याला एंगेजमेंट बोलायचं. आता मी इथं रिडायरेक्ट झालो, म्हणजे ह्याला कन्व्हर्जन व्हॅल्यू पण बोलायचं. हे गुगल ऍड मधला पार्ट आहे, कन्व्हर्जन व्हॅल्यू. आणि ROS म्हणजे काय? आता मला इथं दिसलं, मी या वेबसाईटवरती आलो, सगळ्या गोष्टी चेक केल्या, आणि मी काय केलं, आता इथं कॉन्टॅक्टचा फॉर्म भरला. काय बसला? नवनाथ दरेकर, डिजिटल मार्केटिंग, या सगळ्या गोष्टी टाकल्या. ह्याला एंगेजमेंट नाही बोलायचं. हे नुसतं ह्याला मेसेज पाठवलं तर एंगेजमेंट बोलायचं, किंवा कन्व्हर्सेशन होते तर त्याला एंगेजमेंट बोलायचं. पण मी इथून काय केलं? सबमिट केला फॉर्म. काय केला? adityagiri@gmail.com. काय केलं मी? सबमिट केला हा फॉर्म. तर हा फॉर्म थँक्यू फॉर कॉन्ट्रॅक्टिंग असा मेसेज आला, तर ह्याला बोलायचं ROS. ह्याला काय बोलायचं? कन्व्हर्जन बोलायचं, किंवा रिटर्न ऑन ऍड स्पेंड. बघा, 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. हे मला सांगायची गरज नव्हती. पहिले तर इम्प्रेशन सांगितलं, नंतर काय सांगितलं? रीच सांगितलं, चौथं काय सांगितलं? एंगेजमेंट. आणि नंतर मग सांगितलं क्लिक, नंतर कमेंट तर तुम्हाला माहिती आहे, आणि नंतर खाली गेलं कन्व्हर्जन व्हॅल्यू. म्हणजे आपल्या वेबसाईट ओपन, क्लिक करून वेबसाईट ओपन झाली तर त्याला बोलायचं कन्व्हर्जन व्हॅल्यू. आणि नंतर आपण तिथे जाऊन जर कॉन्टॅक्टचा फॉर्म किंवा अप्लाय नावचं बटन दाबून तिथे जर आपलं कॉन्टॅक्ट दिलं, तर त्याला बोलायचं कन्व्हर्जन. काय बोलायचं? कन्व्हर्जन. म्हणजे माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे गेला, तर ते काय कन्व्हर्जन झालं. म्हणजे माझा नंबर त्यांच्याकडे गेला, आता ते मला कॉल करतील, आणि कॉल करून त्यांची इन्फॉर्मेशन मला सांगतील, आणि त्यांनी सांगितली इन्फॉर्मेशन, आणि मी त्यांच्याकडे इनरोलमेंट केलं, ऍडमिशन घेतलं पैसे देऊन, तर रिटर्न ऑन ऍड स्पेंड, त्याला ROS बोलतात. काय बोलतात? ROS, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. सगळ्यांना समजलं? आपण पैसे ऍड केलेले इथं. आता ऍड केल्यानंतर आपला कोणता कॅम्पेन ऍक्टिव्ह आहे हे चेक करायचंय, तर त्याचं आन्सर मनीषा मॅडम देतील. मनीषा मॅडम, आता एवढे कॅम्पेन दिसतात, तर त्याच्यातला ऍक्टिव्ह कॅम्पेन कोणता आहे? कसं ओळखायचं ऍक्टिव्ह कॅम्पेन कोणता आहे ते? बोला.
कसं ओळखायचं ऍक्टिव्ह कॅम्पेन कोणता आहे? हा मग कसं जेव्हा मी चेक करतो ना तर वरती ऍक्टिव्ह वाले ओपन वरती येतात एकदम हेडलाईन मध्ये ऍक्टिव्ह वाले. हा मग इथं काय आहे ना, असं स्क्रॉल डाऊन करायचं असतं, बरोबर आहे का? कारण माझे कसे ना कॅम्पेन लय रन केले त्या डॅशबोर्ड मध्ये, इथं काय पॉज केलेले, हा यशनी केलेलं आहे, हे केलंय, तर इथं असं ह्याच्यावरती एरो ठेवायचं आणि स्क्रॉल डाऊन करायचं. दिसते का स्क्रॉल डाऊन? सगळे ऑफ कॅम्पेन इथं ऍक्टिव्ह वाला तुम्हाला खाली दिसेल. हा नेट थोडस खाली स्लो चालतंय त्याच्यामुळे तुम्ही लई पण खाली नका हे करू. किती कॅम्पेन रन केलेले, ते एवढे कॅम्पेन रन केलेले, तर बरोबर आहे. नाही तसं काय नसतं, तसं काय नसतं. तुम्हाला इथून शोधून काढावं लागतं आणि सिम्पल वे मी काय सांगितलं होतं शोधून काढायचा, वरती सर्च करायचं किंवा ऍड्स मध्ये किंवा ऍड सेट मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काय होईल, इथं ऍक्टिव्ह दिसला, तुम्हाला दिसला का नाही दिसला? नाहीतर मग ऍड सेट मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला असं दिसेल, किंवा ऍड्स मध्ये गेलं तर मग तुम्हाला सर्च करायला पण सिम्पल जातं. नेट खूपच स्लोच आहे. आता इथं नो डिलिव्हरिंग आणि रिजेक्ट करतंय. ह्या डिजिटल मार्केटिंग कोर्स ह्याला काय केलंय, अनपब्लिश आहे आणि रिजेक्ट केलेले आहे गुगलने. जर तुम्ही ऍड्स मध्ये क्लिक केलं तर तुमचं काय दिसतं, पोस्टर पण दिसतं. आणि ऍड सेट मध्ये क्लिक केलं तर तुमचं पोस्टर दिसेल का? नाही दिसणार, फक्त नाव दिसतं. ड्राफ्ट म्हणजे काय समजलेले काल? ड्राफ्ट म्हणजे फक्त पब्लिश नसेल केलेलं तर ते इथं बघा ऍक्टिव्ह, हा बनवून ठेवलं आणि पब्लिश जर नाही केलं तर त्याला काय बोलू शकतो आपण, ऍक्टिव्ह कॅम्पेन. ड्राफ्ट मध्ये जाता. ठीक आहे. आता हे ऍक्टिव्ह झालेले बरं. हा अकाउंट ज्यावेळेस पैसे संपतात त्यावेळेस अकाउंट एरर येतो, तर लगेच ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह. जोपर्यंत आपण इन डेट टाकलेली नाही, जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल. ठीक आहे. तर आता नवीन कॅम्पेन रन करायचा आहे. डॅशबोर्ड मध्ये चालू, आपण क्रिएट मध्ये जायचं. मनीषा मॅडम तुमच्याकडे एखादा ऍप आहे का कोणता? आहे का? आहे पण ते ऑफिसच्या हो चालेल ना. काय नाव आहे त्या ऍपचं, बोला. मास्टर द स्काय. काय? मास्टर द स्काय. MA मास्टर द स्काय. MA द स्काय. हा. कशाचा ऍप हा? ड्रोनचा आहे, बरोबर आहे. आला का इथं? मी सर्च केलं तर इथं ओपन करायचं. झालं हा ओपन. तर ह्याची लिंक कॉपी करायची, समजलं? तर इथं शेअर मध्ये जरी गेलं तरी लिंक येते, किंवा वरची जरी कॉपी केली तरी येते. मग कुणाचा पण, जगातला कुणाचा पण ऍप असेल तरी त्याचं आपण काय करू शकतो, प्रमोशन करू शकतो. फक्त आपल्याला ऍपची लिंक पाहिजे. आणि जर तुम्हाला काय मागतं, जर आपण दुसऱ्यांचा परमिशन एरर येतं बघा, एसडीकेचं ऍक्सेस मिळावं लागतं. हा बरोबर आहे. म्हणजे आता कसं आहे, मी तुम्हाला एक लिंक्डइन मध्ये पण टॉपिक शिकवलं होतं जुनियर स्टुडंटला. जर पेजचा ऍक्सेस नसेल तर आपण ऍड रन करू शकतो का? नाही रन करू शकतो. तसं ह्यांचं पण नाही, तर मग कुणी पण निगेटिव्ह ऍड पण रन करू शकतो, बरोबर आहे. एनएमडीचा ऍप आहे. आता इथं गुगल वरती लोक काय करतात, एनएमडी ऍप्स असं सर्च करतील आणि तो ऍप वरती येईल, आणि लोक ह्याला कॉपी करून काय करतील, व्हेरी खराब ऍप वगैरे काहीतरी असं टाकतील. मग त्याच्यामुळे काय होईल, निगेटिव्ह मार्केटिंग होईल का? अमरदीपला नाही आवडलं तर अमरदीप म्हणेन खूप खराब ऍप आहे, याला कोणीच इन्स्टॉल नका करू. गौर से देखो इस ऐप से ऐप को आपको बिल्कुल ही इंस्टॉल नहीं करना.
असं काहीतरी बोलून तो ऍडव्हर्टाइजमेंट पण रन करू शकतो. मग त्याच्यामुळे पण ते ऍडव्हर्टाइजमेंटला परमिशन द्यायची का नाही द्यायची ते आपल्यावरती पण डिपेंड असतं. पण आपल्याला प्रोसिजर पाहिजे. काय करायची प्रोसिजर, ऍप कशी रन करतात. स्वतःच जर ऍप असेल तर मग मला काय परमिशन द्यायची गरज नाही. पण तरी पण आपण काय करणार आहेत, हा कॅम्पेन रन करणार आहेत. तर मी इथं काय करणार, क्रिएट वरती जाणार. आजच्या टॉपिकचं नाव आहे ऍप प्रमोशन. ऍप प्रमोट करायचं. मग 2 प्रकारे ऍप प्रमोट केला जातो. सपोज माझा ऍप लॉन्च करायचा आहे. कशाचा ऍप लॉन्च करायचा आहे, भविष्य पाहायचा. मी आता भविष्य पाहायला पण सुरुवात करणार आहे. सगळ्यांचं भविष्य पाहून देणार. हा, ऍस्ट्रोलॉजीचा ऍप लॉन्च करायचा आहे. कोणाला किती पॅकेज भेटेल, कोणाला जॉबच नाही लागणार, कोणाचं किती वयात लग्न होईल, कोणाला किती पोरं होतील, कोणाचं जो जीवन खडतड जाणार आहे, कोणाचे केस लवकर जाणार आहे, हे सगळं भविष्य मी बघून येणार 5,000 रुपयामध्ये. बरोबर आहे. इंडियामध्ये 1.5 करोड लोक येतात. 1% लोकांनी माझ्याकडे जरी भविष्य बघितलं, 1%, तर किती होतात मग? किती होतात? कॅल्क्युलेशन करतो काय तो, का बेरीज वजाबाकी करतो पेनने लिहून? 1.5 करोड होतील का? मग किती होतील? हा, तुम्ही LKG ला गेला नव्हतात काय? किती होतात? 100 करोडचे 1% किती होतो? 1 करोड. आणि 50 लाखाचे 0.1, म्हणजे 1.5 करोड झाले. मग 1.5 करोड लोकांकडून मला 5,000 रुपये भेटले तर किती होते माझी संपत्ती? 1.5 करोड इंटू 5,000 किती झाले? 1500 करोड होते का 150 करोड होते? बघा, एवढी संपत्ती होईल. तुला पॅकेज भेटलं 15 लाखाचं डिजिटल मार्केटिंग करून, किती दिवस लागतील तुला 1 करोड कमवायला? हा, कुठं नसली तरी त्यांना आपण न्यूजपेपरला ऍड देणार, रेडिओला ऍड देणार. मग त्याच्यामुळे किती % लोक सोशल मीडियावरती? तर 70% तर आहेत ना. त्याच्यातले 1% लोकांना टार्गेट करायचं. मी थोडं बोललो 1% लोकांना आपल्याला टार्गेट करायचं. बरोबर आहे. 1 लाख लोकांनी जरी आपल्याकडून भविष्य बघितलं इयरली, 1 लाख इंटू 5,000, चांगला बिझनेस होतोय का नाही? काय असं लोक पण करतात. रामदेव बाबा कुठं गेलाय बघितलं का? तर करायचं म्हणल्यानंतर तुम्ही काय पण करू शकता. रामदेव काय, हा, स्वतः बनवत पण नाही. हा, एकदा ते ब्रँड अवेअरनेस झाल्यावर काय पण करता येतं पुढं. पण आधी तो असं व्यायामच करीत होता ना. व्यायाम करून दाखवायचा. हातवारे करा, कवायत करा, एका नाकाने श्वास घ्या, दुसऱ्या नाकाने सोडा, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. लोकांचा ट्रस्ट जिंकला. किती लोकांना योगा आवडतो, मग ते लोक फॅन झाले. मग फिटनेस करायचंय तर असली मॅगी खा, फिटनेस करायचंय तर माझं औषध खा, तुम्हाला हेल्दी राहायचं तर माझंच गुळ खा. गुळ माहिती ना तुम्हाला? गुळाची चहा प्यायला लागतात तुम्ही, चांगला असतो. हा, काय लोकांनी तर काय गुळाच्या चहाचे तर मार्केट चालू झाले सर कोरोनापासून. हा, चालू झाले. मग कोणता पण प्रोडक्ट करायचं तुम्ही. आता तर काही नवीन लोकांनी केस जातात ना लोकांची, हा, तर तेलाचाच धंदा चालू केलाय. काय पण तेल द्यायचं, पाण्यात गोडे तेल टाकून विकायचं, तरी पण लोक लावते. फक्त विकता आलं पाहिजे. नाही विकू शकत लोक. काय पण घेतात का नाही घेत? तुम्हाला फक्त प्रॉडक्ट लॉन्च करायचं आणि त्याला विकत राहायचंय, काही प्रॉब्लेम नाही. आपण टॉपिक वरती येऊ. आपल्याला ऍप प्रमोशन करायचंय.
हा विचारा, क्वेश्चन विचारत जा तुम्ही. इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं मला की आता तू म्हणे 70% लोक सोशल मीडियावरती, तू म्हणे की कोणी सांगितलं, कोणी कोणी सांगितलं? रिसर्च करायचा, रिसर्च करता येतो. त्याच्यामध्ये रिसर्च अनालिस्ट नावाचा टॉपिक असतो. मार्केट रिसर्च करायचा. गुगलवरती जर सर्च केलं की हाऊ मेनी पर्सेंट पॉप्युलेशन यूज सोशल मीडिया, तुम्हाला आन्सर लगेच येऊन जाईल. आणि ते काय आलतू फालतू आन्सर रँकिंग करत नाही गुगल. जे रिसर्च केले तेच रँकिंग करतो. हु इज द फाउंडर ऑफ NMD प्रायव्हेट लिमिटेड, एखाद्याला जर फाइंड आउट करायचंय तर आन्सर येईल का? येईल का? चुकीचं येईल का बरोबर येईल? हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट, आन्सर चुकीचं येईल का बरोबर येईल? मग गुगलवरती सर्च केलं की हाऊ मेनी पॉप्युलेशन यूज सोशल मीडिया, हाऊ मेनी पर्सेंटेज, तर ते आन्सर चुकीचं येईल का बरोबर येईल? मग त्याला सांगायचं की गुगलने सांगितलं का, फाशी देतील तुम्हाला लगेच. हा बरोबर येईल ना आन्सर? भारताची लोकसंख्या किती आहे? 1.3 करोड. कोणी सांगितली तुम्हाला? का तुम्ही स्वतः मोजाय गेलतात? कोणी सांगितलं तुम्हाला? कधी सांगितलंय? जनगणना कधी झाली? 4 वर्षांनी होती का 5 वर्षांनी? मग आता 2000 कधी झाली? 2021 साली झाले. आता 2025 ला होणार आहे. मग 4 वर्षात एका सेकंदाला किती मुलं जन्मतात? मग 4 वर्षात काहीच लोक जन्मले नाही. मग लोकच नाही का जन्मले? मग 4 वर्षाची ऍड केली तर 2025 ला किती असेल लोकसंख्या? 1.6 करोड पर्यंत जाईल का? हा, काय काय लोकांना 1-1 डझन 2-2 डझन पण येतं, आहेत का नाही? तरी गव्हर्नमेंटने कंट्रोल करायला सांगितलं. ठीक आहे, ऍप प्रमोशन सांगितलंय तुम्हाला. ऍप प्रमोशन वरती जायचं. आणि इथे 2 टाईप सांगितले होते. कोणते असतात? एक टेलर्ड म्हणजे काय? टेलर्ड ऍड सांगितले होते एक, आणि एक मॅन्युअल सेटअप करायला सांगितलं होतं. बरोबर आहे ना? मॅन्युअल मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात. मॅन्युअल वरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं कंट्रोल. तर एखादा मूवी रिलीज झाला, मूवी रिलीज झाल्यानंतर मार्केटिंग सुरू करतात का आधीच मार्केटिंग चालू करतात? पहिल्यांदा काय लॉन्च करतात? टीजर लॉन्च करतात, मग ट्रेलर लॉन्च करतात, मग एक सॉन्ग लॉन्च करतात. बरोबर आहे? पठाण मूवी आला होता तर ते सुरू व्हायच्या आधीच मार्केटिंग चालू केली होती. तसं एखादा ऍप जर लॉन्च करायचं तर प्री मार्केटिंग पण केली जाते. तर तशी मार्केटिंग तुम्ही करू शकता. लक्ष नव्हतं का तुमचं? लक्ष नसेल तर आपण काय करू, परत आपण हे कॅन्सल करू. ऍड मॅनेजर वरती गेलो तर आपण काय सिलेक्ट केलं होतं? आपण ऍप प्रमोशन. ऍप प्रमोशन वरती काय करायचंय? कंटिन्यू करायचंय. आणि इथं काय करायचंय? मॅन्युअल वरती गेलो आणि कंटिन्यू. 3 टप्प्यामध्ये आपण ऍड रन करतो. तर इथं काय आहे? न्यू ऍप प्रमोशन. त्याचं नाव टाकायचं. कशाचा ऍप आहे तुमचा? ड्रोनचा. ड्रोन उडवतात ते का ड्रोन विकण्यासाठी? सर ऐका ना, ह्याच्या आपण जेव्हा ऍड वगैरे लावतो ना, त्याच्या आधी आपण एक प्री रिपोर्ट बनवतो का, की ऍड कशी पाहिजे, किती कॉस्ट असला पाहिजे, किती इन्स्टॉलेशन, हे एक प्री काय ते प्लॅन बनवू शकतो ना? हो. तर एक सांगू शकता का एक्झाम्पल मध्ये प्री प्लॅन कसा करू शकतो ते आपण? बरोबर आहे, त्याला बोलतात पर्सोना. मग त्याच्यानुसार आपण प्लॅन. हो, पर्सोना. त्याला काय बोलतात? पर्सोना. पर्सोना म्हणजे काय? बायोडाटा. लग्न जमवायची काय लागेल तुम्हाला? बायोडाटा. माणूस कसा आहे, किती उंचीचा आहे, काळा आहे का गोरा आहे, दात आहेत का नाही, बरोबर आहे, पॅकेज किती आहे, एज्युकेशन किती, हे सगळं लिहितो तुम्ही. तर तसं की तुमची ऍड रन करायची. उचलली जीभ लावली टाळ्याला असं नाही. ऍड रन करायची म्हटल्यानंतर पहिले ते मार्केट रिसर्च करावं लागतं. आता तुम्हाला माहितीच नाही. जसं की मी काय केलं होतं, नोबेल हॉस्पिटलला गेलो होतो आणि त्यांनी विचारलं की तुमची एजन्सी? म्हणलं हो. ते म्हणले आपले IVF सेंटर आहे. काय?
IVF सेंटर. म्हणलं चांगलं आहे. मग ते म्हणले आपल्याला त्याची ऍड रन करायची. म्हणलं करू की, काय प्रॉब्लेम नाही. मला माहिती होतं की आपल्याला तर प्रोसिजर सगळी माहिती आहे. स्टार्टिंगची गोष्ट सांगतोय. ते बोलले आपल्याला IVF ची आपल्याला ऍड रन करायची. मग त्याच्यासाठी मला आहे ना कोटेशन द्या आणि तुम्ही कुठं कुठं करणार रन आणि कोणत्या टार्गेट ऑडियन्सला फोकस करणार, युट्यूब वरती करणार का ह्याच्यावरती करणार. मग कुणाला दाखवू शकतो तर आपण IVF ची ऍड? कॉलेजच्या स्टुडंटला. त्यांना म्हणलं दाखवू शकतो का कॉलेजच्या स्टुडंटला? मग तुम्हाला IVF ची ऍड रन करायची म्हटल्यानंतर तुमच्याकडे लगेच आयडिया क्लिअर व्हायला पाहिजे. IVF म्हणजे काय? फर्टिलिटी काहीतरी असतं ना, म्हणजे ज्यांना बाळ होत नाही त्यांच्यासाठी आपल्याला ऍड रन करायची. मग कॉलेजचे स्टुडंट्स त्यांचा काय संबंध आहे का? हा, अमरदीपला ऍड दिसली, काय फायदा आहे का त्याचा? हा, मग कोणाला दाखवली पाहिजे? ज्यांचं लग्न झाले त्यांनाच ऍड दाखवली पाहिजे. आणि लग्न होऊन पण 2 वर्षानंतर पण त्यांना काय होत नसेल तर मग त्यांना आपल्याला ऍड दाखवायची. आपल्याकडे आहे का कुणाचं लग्न झालं नाही, कुणाचं झालंय ते? तिथं फेसबुक मध्ये काल दाखवलं होतं तुम्हाला. तर डिटेल टार्गेट ऑडियन्स पण करता येईल. मग पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचंय, आपला टार्गेट ऑडियन्स कोण आहे? लग्न झालेले. पण लग्न कधी झालं पाहिजे त्यांचं? 2022च्या आधी. कधी झालं पाहिजे लग्न? का आज लग्न केलं आणि उद्या लगेच तसं होईल का? मग 2022च्या आधी कुणाचं लग्न झालंय आपल्याला माहित असतं, किंवा गुगल कडे पण डेटा असतो, फेसबुक कडे पण डेटा असतो. तर तिथं आपल्याला काय करायचंय, मॅरिड लोकांना दाखवायचंय. फेसबुक म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हणजेच काय? इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट. आणि गुगल ऍड म्हणजे काय? फेसबुक, सर्च इंजिन, डिस्प्ले, ब्लॉग, सर्च नेटवर्क पार्ट, म्हणजे सगळ्याच गोष्टी कव्हर होतात त्याच्यामध्ये. मग अजून कुठं हेलिकॉप्टर वरती ऍड दाखवायची का? अजून कुठं दाखवायची ऍड? मग तुम्हाला सगळ्यात सोशल मीडिया म्हणजे काय? सगळेच सोशल मीडिया. तुम्हाला ज्याचं नाव येतं ते सोशल मीडिया, आणि ज्याचं येत नाही त्याला पण सोशल मीडिया. फक्त युट्यूब हे काय, सर्च इंजिनचा पार्ट आहे. गुगलचं एक प्रॉडक्ट आहे फक्त ते. तर तिथं पण सगळ्यांना, इथं बघा ड्रोन टाकले, नाव टाकले ड्रोन. आता आपलं त्याचा प्लॅन कसा करायचा? आता आपण IVFच एक्झाम्पल घेऊ. तर IVF मध्ये काय करणार आपण, ज्यांना काय प्रॉब्लेम असतो ते कुठे सर्च करतात? दुसऱ्यांना सांगायला असतात. अमरदीप आला म्हणला की सर मला हेच नाही, पोरगत नाही होत, तर कसं वाटेल सांगायला? चांगलं वाटेल? वाईट वाटेल? पण जवळच्या माणसाला तरी शेअर करू शकतो आपण. तू एवढं म्हणू नको घेऊ, एक्झाम्पल आहे फक्त. बरोबर आहे? मग आपण जास्तीत जास्त मग असे जर प्रॉब्लेम असेल तर गुगल वरती सर्च करतो. कुठं सर्च करतो? मग गुगल वरती सर्च केलं तर गुगल तुमच्यावरती लक्षच ठेवून असतो. मग तुम्ही काय सर्च करता त्या रिलेटेडच तुम्हाला ऍड दिसणार आहे. बरोबर आहे? पण असे प्रॉब्लेम एकतर गुगल वरती सर्च केले जातात किंवा युट्यूब वरती जास्तीत जास्त. तुमचं बेली फॅट कमी करायची, हाऊ टू रिड्यूस बेली फॅट सर्च केलं लगेच माझं चॅनल ओपन होईल. तिथं तुम्ही बघू शकता. किंवा मग एखादं चॅनल ओपन केलं त्या रिलेटेड, तर त्याच्यावरती पण तुम्हाला ऍड दिसतात. अशा ऍड बघून पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांचा शोध लावू शकता, किंवा कॉल करून त्यांना इन्फॉर्मेशन विचारू शकता. मग तुम्हाला मुलगा होत नाही म्हणून तुम्ही फेसबुक लॉग इन करून बघणार आहेत का रील? काय फेसबुक वरती सर्च करणार नाही. फेसबुक हे फक्त अवेअरनेस साठी. म्हणजे जे रिझन तुम्ही गुगल वरती सर्च केलं होतं म्हणून तुम्हाला फेसबुकला पण दिसणार आहे. समजलं का? तुम्ही कोणाबरोबर डिस्कस केलं होतं म्हणून तुम्हाला फेसबुकला पण दिसणार आहे. कारण फेसबुकच्या ऍपमध्ये असं मशीन लर्निंग आणि एआयचा यूज केलेलं की तुम्ही जे बोलतात ना ते पण ते ऍब्झॉर्ब करतात. समजलं? आणि तुमचं लोकेशन काय हे व्हॉट्सअप थ्रू त्यांना कळतं मेटाला. कारण फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हे सगळं मार्क झुकरबर्ग म्हणजेच मेटाच आहे. आता नाव चेंज केले त्यांनी. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पर्सोना बनवायचं म्हटलं तर पहिलं तर आपल्याला काय करायचंय, आपले टार्गेट ऑडियन्स कोण येतं. मग आपले टार्गेट ऑडियन्सचं एज किती आहे. मग ज्यांचं लग्न होत नाही त्यांचं वय 15 वर्ष असेल का? नाही. मग त्यांचं वय असेल 21 वर्ष ते
45 वर्ष. तुम्ही 90 वर्षाच्या माणसाला ऍड दाखवून फायदा आहे का? त्याला कशाला लागतंय पोरग? नाही लागणार. मग तुम्हाला त्याचं 25 ते 45 किंवा 35. तो का हसतो? हा काय लागेल 90 वर्षाला? 90 वर्षापर्यंत जगत का माणूस? पहिल्या काळात जगत होते, आताच्या काळात जगतील का? हा 90 वर्षाचं झाल्यावर तुला वाटलं की आता मला अजून एक मुलगा पाहिजे, हे पॉसिबल होईल का? पॉसिबल होईल का? चालताच येणार नाही तुला. विचार पण येणार नाही तुला तसा. त्याच्यामुळे 60 नंतरच रिटायर करतात लोकांना, माहिती? हा तर असं तुम्हाला पहिल्यांदा हेच नाही. तुम्ही ह्याच्यासारखं विचार केला ना, नाही म्हाताऱ्या माणसाला पण पोराची गरज असते, आपण ऍड दाखवू 70 ते 90 वर्षाच्या लोकांना, तुम्हाला कोण एक सुद्धा उलट पैसे जातील पण एक पण लीड नाही येणार. आणि लीड नाही आली तर मग ते तुम्हाला काम नाही ठेवणार. बरोबर आहे? तर मग त्याच्यामुळे आपले जास्तीत जास्त लोकांना कशी ऍड दिसेल आणि त्या राईट टार्गेट ऑडियन्स. आपल्या मार्केटिंगची डेफिनेशन काय होती? टू प्रमोट प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस विथ राईट टार्गेट ऑडियन्स. मग मला आता इथून समजलंय की आपला जो ऍड IVF म्हणजे काय, ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना आपल्याला ऍड दाखवायची. मग ते लेडीज पण असू शकतात का फक्त जेंट्स असू शकतात? कोण असू शकतं? म्हणजे लेडीज पण आहेत, फिमेल पण. मग माझं टायटल असेल IVF सेंटर, नंतर खाली पोस्टरची साईज, मला ऍड कुठं रन करायची, कोणतं प्लॅटफॉर्म सर्च करणार, यूट्यूब, सर्च ऍड आणि सोशल मीडिया मार्केटिंग, हे 3 ऍड रन करणार. मग सोशल मीडियावरती कोणते लोक असतात, ज्यांचं जे नवीन यंग जनरेशन आहे ते कशावरती असतं? इंस्टाग्रामवर. मग इंस्टाग्रामवर ऍड रन करणार का मी? नाही रन करणार. करणार का? नाही रन करणार. फेसबुकवरती थोडेसे एजेड लोक असतात, मग फेसबुक इज द बेस्ट ऑप्शन. बरोबर आहे? ज्याची डेट ऑफ बर्थ 1992 पेक्षा किंवा 1994 पेक्षा जास्त असते, मग त्यांचं एज किती असेल? 25 ते 35, 30. त्या लोकांना दाखवायची, मग फेसबुक इज द बेस्ट ऑप्शन. बरं, त्याच्यामध्ये पण एज ग्रुप किती ठेवायचे आपल्याला? 25 ते 45. समजलं? नंतर गुगल ऍड पण रन करणार आहे. डिस्प्ले ऍड आणि युट्यूब ऍड जास्त आपल्याला प्रेफर करायचे, कारण युट्यूबवरती आणि सर्च केलं गुगलवरती बेस्ट डॉक्टर फॉर IVF, तर आपलं हॉस्पिटल किंवा आपलं पेज किंवा आपली वेबसाईट रँकिंग झाली पाहिजे, तिथेच लोक करते. मग असं सर्च करणारे लोक किती माहिती आहे का? किती लोक सर्च करतात मंथली? तर 15,000 प्लस. 18 ते 25 लाखापर्यंत लोक सर्च करतात. मग 25 लाख लोक जर सर्च करतात ह्याला, तर मग आपल्या वेबसाईटवरती किती लोक येऊ शकतात डेली? सपोज आपण पकडलं 18,000 लोक येतं पुण्यामध्ये. किती? पुण्यामध्ये 18,000 लोक सर्च करतात IVF सेंटर. मग 18,000 डिवायडेड बाय 30 केलं तर किती आन्सर येत आहे? भरपूर येत आहे. दिवसाचे किती येतील मग? 60 येतील का 600 येतील? 600 लोक दिवसाचे येतील. दिवसाचे 600 लोक आपल्या वेबसाईटवरती. 600 लोकांनी जर इन्क्वायरी केली तर त्याच्यातले 60-70 लोक तर आपल्या हॉस्पिटलला व्हिजिट करतील. आणि इथं खूप चार्जेस घेतला जातो. 4 लाख, 5 लाख, 2 लाख, 3 लाख. लोक किती पण पे करू शकतात. तुम्हाला फक्त व्हिजिबिलिटी वाढवायची. म्हणजे तेवढा IVF वाला डॉक्टरपेक्षा तुम्ही एक डिजिटल मार्केटर जास्त पैसे कमवू शकतो, जर तुमच्याकडे खरंच क्वालिटी असेल तर. कमवू शकतो का नाही? मग त्याला म्हणायचं मी आणून देतो, 50% मला द्या, 50% तुम्हाला घ्या. फ्री ऑफ कॉस्ट मार्केटिंग करतो. क्लायंटला तिथपर्यंत लावणे ही सुद्धा कला आहे. बरोबर आहे? हा, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावंच लागेल ना. तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही का करत? तुम्ही जॉबसाठी किती लाख रुपये खर्च केलाय? इंजिनिअरिंग केली, BCA केले, 2-4 लाख रुपये तर खर्च केलाय ना. कुछ पाने के लिए कुछ तो खाना पड़ता है. मग खाल्ले का पोहे? नाही खाल्ले? कुछ पाने के लिए कुछ खाना पड़ता है या कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है?
तर ह्या गोष्टी आधी क्लिअर करा की तुमचा राईट टार्गेट ऑडियन्स कोण आहे, त्याचे एज काय आहे, मेल आहे का फिमेल आहे, तो कुठे राहतो. काय काय लोक आता सपोज म्हाताऱ्या माणसाचं गुडघे दुखण्याचे औषध आहे, मग ते इंस्टाग्रामवर रन करून काय फायदा आहे का? हा मला कधी दिसते काय झालं? मला कधी दिसते ज्यांचं लग्न झाले त्यांना दाखवायचे असते ऍड. तुमचं झाले का लग्न? हा, मग झाले म्हणल्यावर दिसणारच. लग्न झाले म्हणजे उतरवायला लागले तुम्ही. हा, आणि कधी कधी आता तुम्ही जंगली रमी खेळत नाही तरी पण जंगली रमीची ऍड दिसते. मला त्यांनी तसं हा, मग ते डिपेंड्स, ते समोरच्या माणसाला समजायला पाहिजे. त्यांनी चुकीची केली ऍड, मग तुम्ही घेत नाही तर त्यांचं नुकसान आहे, तरी त्यांचे पैसे काढणार ना. तेच एक्झाम्पल आहे की तुम्ही राईट टार्गेट ऑडियन्सला ऍड नाही दाखव. मला प्रायव्हेट जेटची ऍड दाखवली तर मी घेणार आहे का? नाही घेणार. मला बुगाटीची ऍड दिसली, मी घेणार आहे का? नाही घेणार. मग ते नुकसान कुणाचं आहे? बुगाटीची एक ऍड दिसली तर किती रुपये जातात माहिती का? 20,000 ते 25,000 रुपये समोरच्या बिझनेस ओनरचे. मग ते ऍड किती राईट टार्गेट ऑडियन्सला दाखवायला पाहिजे. मग ते B2B मध्ये येतं का कशात येतं ते तुम्हाला समजायला पाहिजे. तर पर्सोना बनवायचं समजलं. आता ह्यांचा ड्रोन आहे. ड्रोन काय करतो? हा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो का ड्रोन तुम्ही कशासाठी देतात? हा पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, कोणता पण प्रॉडक्ट, कुठे पण जॉब करायचा असेल किंवा तुम्हाला काय करायचं असेल, कुणाची जर मार्केटिंग करायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, त्या प्रॉडक्ट बद्दलची एक ना एक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आता हा ड्रोनचा बिझनेस आहे, तर ड्रोन हे नवीन मुलांना विकतात का काय करतात? मनीषा मॅडम. सर ते गेम हा, गेम आहे, गेम ड्रोन खेळण्याचं जे ड्रोन गेम आहे. ड्रोन गेम मुलं, आहे. छोटे मुलं किंवा मोठे कोणीही खेळू शकतात, गेम आहे. आणि गेम खेळून मग परत काय होणार? पैसे भेटणार का? म्हणजे काय ते विन जिंकणार वगैरे नाही, पैसे वगैरे काय नाही, असं जस्ट मग गेम फन आहे, फन गेम आहे. आणि नंतर काही असं तर जे काही पॉइंट जमले तर ते काही जिंकतात वगैरे असं काय आहे. बरोबर, समजलं. म्हणजे ड्रोनची गेम आहे. पॉइंट वगैरे मिळाल्यानंतर गेम कोण खेळतं? हा हा, लहान मुलं. किती? पहिली दुसरीची. की गेम कोण खेळन हे तुम्हाला लगेच सोड. मग हा, गेमवरती डिपेंड आहे. ह्यांची ड्रोनची गेम आहे, मग त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं रिसर्च करावं लागेल. आपल्याला पण एकदा खेळून पाहावं लागेल ते अजून छोट्या मुलांना जमते का कसे. मग हे पॅरेंट्स त्यांना घेऊन देतात का मुलंच ते इन्स्टॉल करतात? कॅन्डी क्रश कसं मुलं स्वतः त्यांना खेळता येतं, मग त्याच्यामुळे किती वर्षाचा मुलगा खेळू शकतो? 3री, 4थी, 5वीचा, 6वी, 7वी, 8वी, मग कितवीच्या मुलापर्यंत आपली ऍड दिसली पाहिजे. मग पॅरेंट्स किती खेळतात ते पण आपल्याला मार्केट रिसर्च करावं लागेल, कीवर्ड रिसर्च करावं लागेल, आणि त्यानुसार मग आपल्याला प्लॅटफॉर्म चूज करावं लागेल. किंवा गुगलवरती किंवा ऍप स्टोअर मध्ये लोक काय करतात, गेम सर्च करतात, बेस्ट गेम फॉर किड्स. बरोबर आहे. किंवा मग काय सर्च करतात, काय काय लोक गेम मुलांना खेळायला लावतात. कशासाठी? मेमरी स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा त्यांची लॉजिकल रिझनिंग वाढण्यासाठी. आता काय एज्युकेशन रिलेटेड पण थोड्या गेम यायला लागल्यात. तर मग तुम्हाला अशा कीवर्डला ती वेबसाईट किंवा हे रँकिंग करावं लागेल, ऍप रँकिंग करावं लागेल. तर ते पण गोष्टी आपल्याला रिसर्च करावं लागतं. ह्याला बोलतात ॲज रिसर्च करून एका पेन आणि पेपरनी किंवा आपल्याला काय करावं, वर्क फ्लो बनवून ठेवण्यासाठी ते बनवायचं. म्हणजे त्यांचे एज काय आहे, कुठे राहतात ते. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, तो गुडघा दुखतोय. मग गुडघा कुणाचा दुखतो? ज्यांचं 45-55च्या वरती वय येते. मग ते लोक कुठं असतात? तर पारावरती असतात बसलेली गावात. बरोबर आहे. मग ती ऍड तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्रामवरती ते यूजच नाही करत. एक तर ते न्यूजपेपर वाचतात किंवा मग पारावरती चिकटावं लागेल आपल्याला ऍड. मग जर तसे लोक असेल तर तशी पण मार्केटिंग करता आली पाहिजे तुम्हाला. समजले का? मग ह्या गोष्टी पण तुम्हाला पहिल्यांदा हे करायचंय की तुमचा राईट टार्गेट ऑडियन्स कोण आहे ते पहिल्यांदा शोधून काढायचंय, आणि त्याच्यानंतर पर्सोना बनवायचा आहे, आणि नंतर आपल्याला एक कॅम्पेन रन करायचा आहे, आणि त्या ठिकाणी आपल्याला पुट करायचे. आता ह्यांची ड्रोनची गेम आहे, तर इथं आजची डेट टाकायची. आजची डेट किती आहे? 10. आणि नंतर काय आहे, कॅटेगरी टाकायची का? नाही टाकायची. कधीच नका टाकू कॅटेगरी. जरी तुमच्याकडे लायसन असेल तर. हे बाईंग ऑप्शन ते असतं ते एकच ठेवायचं असतं. नंतर ऑब्जेक्टिव्ह काय? ऑब्जेक्टिव्ह ऍप प्रमोशन आहे ना. आपण बोलतोय कशासाठी?
म्हणजे सगळं रामायण सांगितलं आणि रामाची सीता कोण होते असं विचारतात तुम्ही. काय झालं? हॅलो. हॅलो. हा बोला. हा मी निकिता बोलत आहे. काल मी क्लासेससाठी इन्क्वायरी करायला आले होते. हा बोला ना. हा ते मी आज पण डेमो लेक्चर करू शकते का अटेंड? हो करा ना, काय प्रॉब्लेम नाही. आज ऑफलाईनला येऊन करा. ऑफलाईनला तर नाही येणं होत, ऑनलाईनच करते. ओके ओके ठीक आहे चालेल. हा हा. आणि मला ऍडमिशन करायचं तर तुम्ही 2-3 दिवसामध्ये करून टाकेल, कारण मी घरी विचारलं होतं तर हो बोलले होते पप्पा. ठीक आहे चालेल. हा हा. ठीक ओके. मला एक क्वेश्चन विचारायचा होता, ते बॅच सुरू किती दिवस झाले याचं? 2 दिवस. 2 दिवस झाले का? पण ते प्रिव्हियस बॅचचे स्टुडंट पण अटेंड करतात ना, म्हणून मला विचारलं. काय झाले? ते प्रिव्हियस बॅचचे स्टुडंट पण अटेंड करतात का? हो, कालचं सेशन ओव्हरऑल होतं ना, ओके. प्रिपरेशन कसं करायचं त्याचं. ठीक. आणि ते वेडनेसडेला वगैरे क्लासेस असतात ते ऑफलाईनच अटेंड करावं लागतात का ऑनलाईन? ऑनलाईन पण करा, मी लिंक पाठवतो. इंग्लिशचं लेक्चर आहे. काय झालं? इंग्लिशचं लेक्चर आहे, तो ऑफलाईनच ऑनलाईन केलं तरी चालेल. मी लिंक पाठवतो तुम्हाला. हा सर, आज साक्षर. नाव टाकलं त्यांचं. फक्त नाव कशासाठी टाकायचंय, आता 2 टाईपचे ऍप असतात. एक म्हणजे अँड्रॉइड आणि दुसरं म्हणजे iOS. इथं बघितलं iOS 14+ कॅम्पेन. इथं काय टाकलंय AB टेस्टिंग. हे काहीच सिलेक्ट नाही करायचं. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करतो, फक्त नाव टाकतो, नंतर नेक्स्ट करायचं. आता परत इथं ऍड सेट नेम. 3 स्टेप मध्ये असते आपली ऍड सेट मध्ये. तुम्हाला डेमोग्राफी वगैरे सिलेक्ट करायची. इथं परत टाकायचं ड्रोन, नंतर आजची डेट 10 जुलै. ठीक आहे. आता हे तुमचा जो ऍप आहे तो प्ले स्टोअर वरती का गुगल स्टोर प्ले वरती? ऍप स्टोअर आणि गुगल प्ले असतं माहिती का, अँड्रॉइडचा आणि iOSचा. काय सिलेक्ट करायचं? ऍट अ टाइम एकच सिलेक्ट करता येईल का 2 सिलेक्ट करता येतील? तर एकच सिलेक्ट करता येते. हा ऍप जो आहे तो अँड्रॉइड काय कशाचा आहे ऍप? बोला. अँड्रॉइडचा आहे. म्हणजे 2 टाईपचे ऍप असतात. एक म्हणजे अँड्रॉइड, दुसरं म्हणजे iOS का iOS? iOS म्हणजे त्याला ऍपलचं बोलतात, बरोबर आहे. मग ऍपलचं कन्सोल वेगळं असतं, त्याला पुट करावा लागतो. तो काय सपोर्ट करत नाही. काय पेड पण असतात. तर आपला हा गुगल प्ले म्हणजे कुणी पण इन्स्टॉल करू शकतो, किंवा बोथ पण असू शकतात काय काय ऍप. मग ह्या ऍपचं नाव द्यायचं. मग इथं ऍपचं नाव सर्च करा तुम्ही, ड्रोन, किंवा ती जी आपण कॉपी केली होती URL माहिती आहे तुम्हाला. हा, नाव सर्च केलं येईल ना इथे. NMD जर ऍप सर्च केलं किंवा फेसबुक केलं तर येते. आला का? तसंच ह्यांचा ऍप नाहीये तर इथं आपण पेस्ट करायचं. आला का? हा मास्टर द स्काय ड्रोनचा ऍप आहे. केला सिलेक्ट. काय प्रॉब्लेम आहे कोणाला? किती सिंपल आहे. इफ यू आर अनेबल टू फाइंड युअर ऍप above, you can search for the selection country which you app available. कधी कधी काय असतं, आपला जो ऍप असतो ना, जसं की आपला जो एक ऍप होता, कोणता होता? चायनाचा ऍप होता ना कोणता, लोक लय खेळायचे ते, पबजी. हा, टिकटॉक पण होतं, पबजी पण होतं. तर इंडियन गव्हर्नमेंटने त्याला बॅन केलं. मग आता पबजी जर सर्च केलं तर दिसेल, पण तो इन्स्टॉल होत नाही. समजलं? तसंच आहे की कोणत्या कंट्रीत असेल तर तुम्ही काय करा, त्याला रिस्ट्रिक्ट करा. एक इन्स्टॉल कितीला करायचंय? माझं काही लिमिट नाही. लिमिट कॅप लावायची तर मला वाटतं की माझा जो ऍप आहे तो 2 रुपयालाच इन्स्टॉल झाला पाहिजे किंवा 20 रुपयाला झाला पाहिजे. हे कॅप आपण काल लावली होती. मॅक्झिमम नंबर ऑफ क्लिक्स आले पाहिजे का मॅक्झिमम नंबर ऑफ ऍप इन्स्टॉल झाले पाहिजे? नाही लावली तरी चालते ना. माझं म्हणणं आहे की इन्स्टॉल झाले पाहिजे. मॅक्झिमम नंबर ऑफ ऍप इन्स्टॉल झाला पाहिजे तरच आपला फायदा आहे. म्हणून मी काय केला, परफॉर्मन्स गोल काय केला, मॅक्झिमम नंबर ऑफ इन्स्टॉलेशन झाले पाहिजे. आणि बीड कॅप तुम्हाला लावायची असेल तर लावा, नसेल लावायची तर नका लावू. पण माझं बजेट आहे की एकदा जर माझा बिझनेस ओनर बोलला की मला 20 रुपयाच्या वरती इन्स्टॉल नाही झालं पाहिजे, तर मग इथं 20 रुपये लावा. समजलं?
आणि तुम्हाला वाटलं हे 500 रुपयाला आलं तरी काय प्रॉब्लेम नाही, तर हे खाली सोडून द्या. बिड कॅप लावायची पण जास्तची लावायची. समजलं? थोडंसं खाली गेलं बजेट. आता इथे डेली बजेट त्यांनी 1600 रुपये ठेवले. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, तर माझ्याकडे फक्त 800 रुपये, तर 800 रुपयामध्ये मी ॲड रन करणार. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? माझ्याकडे 800 रुपये पण नाहीत, माझ्याकडे फक्त 70 रुपयेचे आहेत. मग ठेवू शकतो का 70 रुपये? माझ्याकडे 100 रुपये तर मला फक्त 100 रुपयेच ठेवायचे. तर ओके का? ओके. 84 रुपयाच्या वरती तुमच्याकडे किती रुपये पण असेल तरी तुम्ही करू शकतात, ॲड रन करू शकतात. बोला. चांगला क्वेश्चन. सर वरती कॉस्ट हे किती ठेवलंय अमाऊंट? काय ठेवले? वर कॉस्ट ते आहे ते, हा तिथे किती अमाऊंट ठेवली? इथे किती ठेवायची? तुम्हाला तुमचं लक्ष नव्हतं का जेवण करत होता? काय सांगितलंय तर मी तुम्हीच सांगा आता त्यांना. सर नाही माहिती म्हणून तर विचारलं. मग मी सांगत होतो आता. तुम्ही हेडफोन घालून बसलात का? आता सर काय आवाजच नाही आला. तुम्हाला एकट्यालाच नाही आला का बाकीच्यांना पण नाही आला? हा, तर तेच सांगितलं. परत एकदा सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. तर हे सांगितलं की तुम्ही इथं तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला कॉस्ट लावायची का काय? 20 रुपयालाच आला पाहिजे, 1 रुपयालाच इन्स्टॉल झाला पाहिजे, 50 रुपयालाच इन्स्टॉल झाला पाहिजे, हे तुम्हाला कसं समजणार आहे? कीवर्ड रिसर्च करून. किंवा तुमचं बजेट आहे, कंपनीचं बजेट असतं ना, माझं बजेट आहे 90,000 रुपये मार्केटिंगला, बरोबर आहे? किती रुपये बजेट आहे माझं? 90,000 रुपये मार्केटिंगला आहे. मग 90 डिवायडेड बाय 30 किती झाले? 3,000 रुपये दिवसाचे. मग मी इथं बजेट किती ठेवायला पाहिजे? 3,000 रुपये डेली ठेवणार. पण 3,000 रुपयामध्ये मला 30 लीड आल्या पाहिजे. मग एक लीडची कॉस्ट किती जाते? 300 रुपये. तर मग मी 300 रुपये इथे ठेवणार, मला जर लीड जनरेट करायची तर. तसं तुमचं काय बजेट असेल तर ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय आणि इथं ठेवायचंय. पण माझं पैशाचा काय प्रॉब्लेम नसेल तर मग मला काय करायचंय, पहिल्यांदी ऍड अशीच बिना ह्याची चालवायची. मग नंतर आपल्याला उद्या समजेलच की एक ऍप किती रुपयाला इन्स्टॉल होतोय. कारण ॲनालिस्ट नावाचा पण पार्ट असतो. ॲनालिस्ट करायचं, ॲनालिसिस करायचं की किती रुपयाला लीड येते आणि नंतर ठेवायचं. काल मला समजलंय डिजिटल मार्केटिंगचे डेटा सायन्सची ॲड कितीला येते? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेची ॲड एक लीड 105 रुपयाला येते. मग मी 150 रुपये तिथं बीड लिमिट ठेवू शकतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस करूनच समजतील. तर तुम्हाला तिथं किती रुपयाला लीड पाहिजे किंवा ॲप इन्स्टॉल करायचं. जर तुम्ही इथं 5 रुपये ठेवलं आणि त्याच्यासाठी 10 रुपये लागतात तर ते तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणारच नाही. समजलं? तर ते तुम्ही करा. डेली बजेट तुम्हाला जेवढं ठेवायचे तेवढं तुम्ही ठेवू शकतात. माझ्याकडे जास्त पैसे आहेत, मी 1 लाख रुपये ठेवले. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? पण त्यांनी काय सांगितलंय, ॲव्हरेज बजेट 3,338. तुम्ही किती पण ठेवू शकता, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. किती पण ठेवा, 1 लाख ठेवा, 5 लाख ठेवा, पण ह्याची काही लिमिट असते, तेवढी तुम्हाला फॉलो करावं लागते. मी जर ठेवलं 2,000 रुपये तरी चालेल. मग पण मला अकाउंटमध्ये माझ्याकडे 200 रुपये चालू शकतं का? चालू शकतं. मग 2,000 टाकलं की ते जास्त लोकांपर्यंत जाते. 20,000 टाकलं, 2,009 टाकलं तर अजून जास्त लोकांकडे जातं. बघितलं? तर जेवढे आपण अमाऊंट टाकू तेवढं तुम्हाला काय होतं, जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. मी इथं 800 रुपये टाकलं तर इथं कमी लोक आहेत त्यापर्यंत. किती? 38,000. नंतर तुमची स्टार्ट डेट, इन डेट तुम्हाला सिलेक्ट नाही करायला सांगितली. इन डेट अजिबात सिलेक्ट नाही करायची. नंतर इथं काय सांगेल, परवानगी आवश्यक काय आपण आप. मग इथं त्यांनी काय केलंय, कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे पुढे पाहू, पुढे गेल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. हां, इथं बजेट शेड्युलिंग सांगितलं होतं. म्हणजे ड्युरिंग द स्पेसिफिक टाइमला जर तुम्हाला काय करायचंय, बजेट म्हणजे संध्याकाळी 5 नंतर सगळ्यात जास्त लोक सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतात. तर मग इथं काय करायचं, इन्क्रीज बजेट. कोणत्या टायमाला करायचंय? 11 जुलैला. किती वाजता करायचंय? संध्याकाळी 8 वाजता. तर ते तुम्ही ऍड करा, पण मला नाही करायचं मग ते रिमूव्ह करून टाकलं. नंतर ऑडियन्स कंट्रोल करायचंय. कोणत्या ऑडियन्सला दाखवायची ऍड? आता इथे इंडियामधल्या लोकांना दाखवायची का पुण्यामधल्या लोकांना दाखवायची? कारण हा ॲप जो ॲप आहे ना, आउट ऑफ कंट्रीचे पण लोक यूज करू शकतात. मग मी काय करतो, इथं इंडियात सिलेक्ट करतो. काय सिलेक्ट करतो? INDIA. ऑलरेडी इंडियाच टाकलेले. मग आता मला महाराष्ट्र पण टाकायचंय. मग महाराष्ट्र सिलेक्ट करा. कर्नाटक मध्ये पण चालवायचंय, कर्नाटक पण सिलेक्ट करा. सर तुम्ही जे आधी कट करा म्हटलेले ना,
इंडियावरती जर नसेल चालवायचं तर कट करायचं, आणि जर चालवायचं असेल तर चालू द्या. इंडियामध्ये चालवली. तुम्हाला जर US मध्ये चालवायची तर US मध्ये जा, रिजन सिलेक्ट करा किंवा कंट्री सिलेक्ट करा. आफ्रिका, आशिया कुठं चालवायचं ते सिलेक्ट करा. तिथले लोक पण खेळत असतील, पण तुम्ही आधी त्यांना विचारा की तुमची ऍड कुठं चालवायची, कशी चालवायची, किंवा तुम्ही मार्केट रिसर्च करा. जर कुठं चालवायची नसेल तर एक्सक्लूड करा. नंतर इथं ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑडियन्स सिलेक्ट करायचे तुम्हाला. सेव्ह ऑडियन्स करू का? करायचं का सेव्ह ऑडियन्स? हे दिसतंय का तुम्हाला? कारण आता ह्याच्यामध्ये त्यांचा मॅटर काय करणार आहे, इंटरेस्ट वगैरे मॅटर करणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जायचंय खाली, दिसतंय का तुम्हाला? प्लेसमेंट एक आहे, आणि स्विच ओरिजिनल ऑडियन्स पण करू शकतात, किंवा इथं काय करायचंय, ऑडियन्स सजेशन. काय करायचंय, ऑडियन्स सजेशन मध्ये जायचंय. आता ही आपली ऍड जी दाखवायची ती गेम कशा रिलेटेड आहे, गेम्स. मग कोणते गेम्स? मग गेमची नावं टाका काय त्या रिलेटेड मध्ये. आता इथे सजेस्ट होतील, तर इथं तुम्ही काय करा, ऑनलाईन गेम, व्हिडिओ गेम, हे सगळे तुम्ही काय करा, सिलेक्ट करा. सजेशन मध्ये जायचं, गेमर, व्हिडिओ गेम्स, प्ले कॅनव्हास गेम, PC गेमर, हे सगळे तुम्हाला काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागतील. मोबाईल गेम पण सिलेक्ट करा, व्हिडिओ गेम सिलेक्ट करा. तर हे सगळं. नंतर आता ब्राउज मध्ये जायचं, आणि इथं डेमोग्राफी सिलेक्ट करायचं. आता तुमचं एज्युकेशन काय असलं पाहिजे जे खेळणार आहेत ते, तर मग इथं का फील्ड ऑफ स्टडी किंवा एज्युकेशन लेवल मध्ये जायचं. ऍट हायस्कूल वाले खेळतील, छोटे लोक. ऍट युनिव्हर्सिटी वाले नाही खेळणार. मग तुम्हाला इथं डॉक्टरेट वाले तर खेळणारच नाही. मग त्याच्यामध्ये LKG UKG जे छोटे स्किल आहेत ना, त्या लोकांना दाखवा तुम्ही. समजलं? समजलं का नाही समजलं? नंतर आता पॅरेंट्सला दाखवायची का, इंटरेस्ट काय टाकायचा आहे, शॉपिंग, हॉबीज. हॉबीज तुम्ही दाखवू शकता त्याच्यामध्ये गेम. याच्यामध्ये गेमचं ऑप्शन सिलेक्ट करा. आर्ट्स, म्युझिक वाले खेळू शकतात, गिटार. इथून तुम्हाला सगळ्या गोष्टी सिलेक्ट करायच्या. पॅरेंट्सला दाखवायचे का छोट्या. मग आता काय करायचं, पॅरेंटचं पण ऑप्शन येतं. कसं जातं, बिहेव मध्ये जायचं, आणि त्याच्यामध्ये ते ऍक्टिव्हिटी वगैरे जे मोबाईल डिव्हायसेस आहेत ते पण तुम्ही करा. आता आपला जो जे अँड्रॉइड वरती दाखवून काय फायदा आहे का, सॉरी iOS वरती दाखवून काय फायदा आहे का, कारण मोबाईल कोणत्या मोबाईलला सपोर्ट करते ती गेम, फक्त. मग ते तेवढ्या गोष्टी सिलेक्ट करून तुम्ही नेक्स्ट करा. एवढ्या गोष्टी केल्या तरी चालतं. पुढे जायचं. आता इथं पेज सिलेक्ट करायचं, कोणत्या पेजवरती तुम्हाला ऍड रन करायची. तर आपले पुणे न्यूज, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, तर ह्या पेजेसला तुम्ही सिलेक्ट करा. मग इथं वाटलं की NMDचं सिलेक्ट करायचंय, तर NMD असं सर्च करा. आलं? हे पेज सिलेक्ट केलं. नंतर काय, यूज दिस पेज फॉर सील. मग आता ह्याच्यामध्ये आपले जे ऑलरेडी पोस्ट येतं ते त्यांनी सिलेक्ट केलेलं येतं. नंतर क्रिएट ऍड क्रिएट करायची आपल्याला. मॅन्युअल अपलोड करायचं का क्रिएट करायचं पोस्टर. तर हे ऑटोमॅटिकली दिसायला लागलं का साईटला, कसं दिसतंय, चांगलं दिसतंय. आता इथं प्रिफेअर डीप लिंक्स. आता त्याच्या ऍपची लिंक पण इथं तुम्ही द्या. प्रॉडक्ट कस्टम, हा. तर त्यांनी सेटिंग करून ठेवली. स्क्रीन दिसत नाहीये. तुम्हालाच दिसत नाही का, सगळ्यांना दिसत नाही?
मला तर दिसत नाहीये सर. बाकीच्यांना दिसते का? झोपलेत बाकीचे? दिसते सर. लोगो दाखवते मला. लोगोच दिसत, काय प्रॉब्लेम आहे? एकदा बंद करून चालू करा. हे ऑप्शनल आहे तर टाकू नका. ट्रॅकिंग कोड टाकायचं तर ट्रॅकिंग करा, पण त्याची काही गरज नाही, कारण फेसबुकनेच ऑलरेडी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे त्याचं. आणि त्या ह्याचं आता फक्त टायटल डिस्क्रिप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रॉपरली. तुमची ॲड झाली. आता इथं काय टाकायचं आहे? प्रायमरी टेक्स्ट आहे. इथून इमेज सिलेक्ट करायचे असेल सिलेक्ट करा, पण ते ऑलरेडी आपण जे URL टाकलं होतं तेच घेतलेलं आहे. बेस्ट गेम फॉर इथे तुम्हाला हे लिहिता पण आलं पाहिजे. बूस्ट जे पण टाकायचे ते तुम्ही टाका. आता माझ्याकडे काही लिहायला नाही म्हणून मी माझ्या मनाने टाकतोय. हे टाकलं तर तिथं खाली पण येणार आहे. ह्याच्यातलं तुम्हाला काही सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर नका करू. नंतर खाली येतं हेडलाईन, बेस्ट ॲप इन्स्टॉल नाव असं टाकायचं. कसं दिसतं ही तुमची बेस्ट गेम फॉर चाइल्ड, हे तुम्हाला असं दिसेल स्पॉन्सर ॲड म्हणून. आणि इथून जाऊन पब्लिश करायचे. तर आता ह्याच्यामध्ये जर परमिशन नसेल तर ते परमिशन घ्यावं लागते, नाहीतर प्रोसिजर सगळ्यांना समजली का? मग तुम्ही NMDचा ॲप घ्या किंवा कोणाचं पण ॲप घ्या, तुम्हाला इथून काय करता येईल? ॲप रन करता येईल. सर ड्राफ्ट एरर काय ते? आता ते ड्राफ्ट एरर म्हणजे तुमचे काहीतरी एरर झालेत, त्याच्यामध्ये तुम्ही टर्म्स अँड कंडिशन ऍड नाही केल्या. नंतर जे समोरचे जे ओनर आहेत ना, त्यांनी असं कोणालाच परवानगी नाही दिली की तुम्ही त्यांची ऍड रन करू शकता. तर ह्याची परवानगी घ्यावी लागते, नाहीतर तुम्ही कोणाची पण ऍड रन करू शकता. ठीक आहे. आता जर तुम्हाला एकदा परत हे करायचं, ड्राफ्ट एरर आहे, तुम्हाला परत चेक करायचं की काय काय गोष्टी चुकलेल्या आहेत, तर एडिटमध्ये जायचं आणि एडिटमध्ये गेलं इथं परवानगी आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की ह्या ॲपची परवानगी घेणं गरजेचं आहे, म्हणून हा काय केलेला आहे? एरर आलेला आहे. समजलं का? त्याच्यामुळे ते तसं दाखवत आहे. बाकी आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या का चेक करा. अजून दुसरा काही एरर आहे का? त्याच्या व्यतिरिक्त कोणता एरर आहे का ते चेक करा. फक्त तेवढंच आहे की त्यांच्याकडून परमिशन घ्यायची. त्यांनी परमिशन दिली की आपला ॲप लगेच आपली ॲड दिसायला स्टार्ट होईल. आता इथं थोडासा एरर दिसतोय ह्याच्यामध्ये थर्ड स्टेपमध्ये, तर तो स्टेप कोणती? की परमिशनची. फक्त एकच परमिशन आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची, आपण रन करू शकतो. तर सहज बोलता बोलता ते बोलले की आमची ॲपची रन करायची, म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या. तर तुम्ही ह्याची एकदा प्रॅक्टिस करा. NMDचा जो ॲप आहे त्याच्यासाठी तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला परमिशनची वगैरे काही गरज नाही, डायरेक्ट ते पब्लिश होऊन जाईल. किंवा फेसबुकची जरी तुम्ही केली तरी चालेल. व्ह्यू डिटेलमध्ये जायचं, इथं तुम्हाला दिसेल इथं कोणता एरर आहे? ड्रोन 10 जुलै परवानगी आवश्यक आहे स्थापना किंवा ॲप कार्य करण्यासाठी. तर हे पुष्टी तुम्हाला करावं लागेल. हे फिक्स एरर जर करायचे असेल तर परत तिथं जातं, तुम्हाला त्या प्रोसेस करावं लागेल. अजून कोणाला काय प्रॉब्लेम येत असेल तर क्वेश्चन विचारू शकतात तुम्ही. नाही चालणार ते, कारण ते आपल्याला परमिशन दिलेली नाही, त्याच्यामुळे ते ड्राफ्ट एरर मध्ये जाणार. जर आपली रिक्वायरमेंट जर त्या ऍडची जर रिक्वायरमेंट फुलफिल नाही झाली तर ड्राफ्ट मध्ये जाते. किंवा
जर मध्येच तुम्ही स्टॉप केलं तरी पण ह्या गोष्टी होतात. ठीक आहे, चालेल. आजचं लेक्चर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि